गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत ठाकरे बंधूंच्या मराठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध जय जवान पथकाने थर लावून भव्य सलामी दिली. मात्र हीच सलामी आता त्यांच्या अडचणीचे कारण ठरल्याची चर्चा सुरू आहे. दहीहंडीमध्ये 9 ते 10 थर लावून अनेक वेळा हंडी फोडलेले जय जवान पथक यंदा प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे या पथकाने नाराजी व्यक्त केली असून त्यांना राजकारणाच्या आधारे स्पर्धेतून बाहेर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी आयोजकांवर केला आहे. जय जवान पथकाचे म्हणणे आहे की आयोजकांनी राजकारण करून त्यांना स्पर्धेतून वगळले. तर आयोजकांचे म्हणणे आहे की पथकाने नोंदणी वेळेत न केल्यामुळे त्यांना सहभागी करता आले नाही. यावर्षी प्रो गोविंदा स्पर्धा येत्या 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी वरळी 2 येथे पार पडणार आहे. विहंग सरनाईक प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र या स्पर्धेचे आयोजन करतात. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 10 जून दुपारी 12 वाजेपर्यंत होती. जय जवान पथकाने मात्र 12 वाजून 4 मिनिटांनी नोंदणी केली होती. विशेष म्हणजे आणखी 2 पथकांनीही त्याच वेळी नोंदणी केली होती. पण फक्त जय जवान पथकालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे आयोजकांचे म्हणणे आहे की जय जवान पथक काही सेकंदांनी नोंदणीत मागे राहिले होते आणि त्यामुळेच स्पर्धेतून वगळण्यात आले. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडबुद्धीचा भाग आहे का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.